एकदा राजा विद्याधरच्या दरबारात एक कलाकार त्याच्या कलेचं प्रदर्शन करायला आला. आहे कसं कोणी जो त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवेल, पिंजरा न उघडता सिंहाला बाहेर काढेल. विजयनगर वासियांच्या बुद्धिमत्तेला तू आव्हान देतोयस आणि तेही आमच्या महाराजांसमोर. राजा विद्याधराला स्वतःच्या प्रजेवर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर खूप अभिमान होता. हा शिवमेणाचा आहे हे बघता क्षणी त्याच्या लक्षात आलं. तुझा हा मेणाचा सिंह पिंजऱ्याच्या बाहेर आहे कलाकार. हे विजयनगर आहे. इथे तू कोणालाही स्वतःच्या चातुर्याने मूर्ख बनवू शकत नाहीस. आता माझी प्रजा निर्णय घेईल की तुला काय शिक्षा द्यायची. काय कलाकार मिळालं का उत्तर? उत्तर बित्तर नाही, ह्याला तर सरळ शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा तर झालीच पाहिजे. चांगला धडा मिळाला या कलाकाराला. हो बरोबर बोललास. तुझी ही अवस्था कोणी बरं केली बालक? राजा विद्याधरांनी केली गुरुवर्य. त्यांना स्वतःच्या आणि प्रजेच्या बुद्धिमत्तेवर खूप घमंड आहे. एखाद्या कलाकाराचा असा अपमान करणं राजाला शोभतं का? राजा विद्याधर तर माझेच शिष्य आहे. असं वाटतंय की त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. उमेश, हरीश, मनीष, गुरुजींनी राजाचा अहंकार मोडून काढण्यासाठी स्वतःच्या 3 प्रिय शिष्यांना बोलवलं. जशी आज्ञा गुरुवर्य. अगदी असंच होईल. ते तिघही वेषांतर करून आपल्या गुरुजींच्या आज्ञेचं पालन करण्याकरिता निघाले. श्रीमान, ही पानं कशी दिली? 10 नाण्यांच्या बदल्यात 200. एकदम ताजी आहेत. तर बोला किती देऊ? ही घ्या 10 नाणी आणि सध्या मला फक्त 25 पानं द्या. बाकीची 175 पानं माझा मुलगा चिठ्ठी घेऊन येईल तेव्हा त्याच्याकडे द्या. उत्तमातली उत्तम शाल विकत घ्या. बोला श्रीमान, कोणती शाल देऊ तुम्हाला? मला तर ही वाली शाल हवी आहे. दुकानातली सगळ्यात चांगली शाल पसंत केली आहे तुम्ही श्रीमान. तुमची पारख चांगली आहे. फक्त 200 ला आहे. ही घ्या 25 नाणी. उरलेली 175 त्या पानवाल्याकडे ठेवली आहेत. तुम्ही कोणालाही पाठवून ती घेऊ शकता. माझी चिठ्ठी बघितल्यानंतर तो तुम्हाला देईल. आता गुरुजींचा दुसरा शिष्य मनीषची पाळी होती. मनीष ज्या दुकानात गेला ते दुकान सामान्य दुकान नव्हतं. ते राजाच्या कारागिराचं दुकान होतं, जिथे त्याने बनवलेल्या एकापेक्षा एक लोखंडाच्या आणि लाकडाच्या वस्तू होत्या. राजकारीगर आहात ना तुम्ही? मनीषला खूप श्रीमंत समजून दुकानदार त्याच्या जवळ आला. या श्रीमान, तुमच्यासारख्या लोकांसाठीच मी एक अद्भुत यंत्र बनवलं आहे. जर चोर तुमच्या हाती लागला तर त्याला या यंत्रात अडकवून तुम्ही बंदी शाळेपर्यंत घेऊन जाऊ शकता. चोर पळूच शकणार नाही. तुला सकाळपासून कोण भेटला नाही वाटतं? अरे, जो चोर साखर दंड तोडून पळून जातो तो या तुझ्या लाकडाच्या यंत्राने पकडला जाणार आहे का? मी राजकारागीर आहे श्रीमान. याची मजबूती मी सिद्ध करू शकतो. श्रीमान, तुम्ही याला कुलूप लावा आणि बघा याची मजबूती. मनीषला तर हीच संधी हवी होती. त्याने राजाच्या कारागिराच्या सांगण्यावरून कुलूप लावलं आणि त्याच्या अवस्थेवर हसून चावी घेऊन तो तिथून पसार झाला. जेव्हा ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. बस, आता खूप झालं. कोणीतरी माझ्या प्रजेला मूर्ख बनवून माझ्या सोबत माझी थट्टा करतोय. आता मी स्वयं त्या व्यक्तीला बंदी बनवेन. राजा वेषांतर करून निघाला. मात्र त्याला दिसलं की नगराच्या प्रवेशद्वाराजवळ एक निर्जन ठिकाणी एक माणूस आंब्याची परडी घेऊन बसलाय.
तो दुसरा तिसरा कोणी नसून गुरुजींचा तिसरा शिष्य उमेश होता. अरे हा आंबे विकायला शहराच्या वेशीबाहेर का बसला आहे? माझ्या प्रजेला मूर्ख बनवणारा हाच तर नाही ना? भाऊ, आंबे कसे दिले? मी इथे आंबे विकायला नाही बसलोय. मग तू नवा आहेस का? माहित नाही का तुला? आजकाल आपल्या राज्यामध्ये एक टोळी फिरते जी लोकांना मूर्ख बनवते. आमचे राजा सुद्धा त्रस्त झालेत. हा ते तर खरं आहे. त्या टोळीचा सरदार याच रस्त्यावरून जाणार आहे. मी त्याला पकडून राजाच्या ताब्यात देणार आहे. त्या सरदाराला तू ओळखतोस? अरे नाहीतर काय, खूपच उंच, धिप्पाड आणि भयानक आहे तो. त्याला बघूनच घाबरून जाशील तू. चल चल आता चालता हो. अरे बाबा, मी त्यालाच बघायला आलोय. इथेच कुठेतरी लपून बसतो. अरे तू असाच नाचत राहिलास तर मी त्याला पकडणार कसा? हा तू एक काम कर, तू ह्या आंब्याच्या पोत्यात लप. मात्र अजिबात आवाज करू नकोस. चल लवकर कर. राजाने उमेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो पोत्यात लपून बसला आणि उमेशने पोतं बांधून टाकलं. बिचारा राजा थोडा वेळ तर गप्प बसला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर त्याने ओरडायला सुरुवात केली. अरे कोणी आहे का? उघडा हे पोत. मात्र त्याच्या हाका ऐकायला तिथे कोणीच नव्हतं, एका बैलाशिवाय. सैनिकांनी जसं पोतं उघडलं, पाहतो तर काय, त्याच्या आतून राजा बाहेर आला. सरदार आला का? दुसऱ्या दिवशी गुरुजींना त्यांच्या 3 शिष्यांसोबत आणि कलाकारासोबत आलेलं पाहून राजा आश्चर्यचकित झाला. गुरुवर, हा तो तोच आहे ज्याने तुला पोत्यात बंद केलं होतं. हो, हे माझे शिष्य आहे, ज्याने तुला आणि तुझ्या 3ही व्यापाऱ्यांना मूर्ख बनवलं होतं. आणि हे सगळे माझ्याच आदेशाचे पालन करत होते. नाटक करणं तुझ्या अहंकाराला तोडण्यासाठी गरजेचं होतं विद्याधर. म्हणजे तू पुन्हा कधीच स्वतःच्या ज्ञानाच्या अहंकारामुळे एखाद्या कलाकाराचा अपमान करणार नाहीस. मला माझी चूक कळली गुरुदेव, मला क्षमा करा. राजाला त्याची चूक कळली. त्याने कलाकाराला आणि गुरुजींच्या शिष्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.